स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। बेडग जिल्हा परिषद गटातील बेडग पंचायत समिती गणात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार वेगाने पुढे जात असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। प्रचार शुभारंभाच्या अवघ्या दुसऱ्याच दिवशी पंचायत समिती गणाचे भाजप उमेदवार विष्णुपंत आनंदा पाटील यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे स्पष्टपणे दिसून आले। सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध आणि संघटित प्रचार यंत्रणा राबवत त्यांनी मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यावर भर दिला। बेडग गावातील मळा भागात त्यांनी संपूर्ण परिसरात प्रचार फेरी काढत घराघरात जाऊन मतदारांची भेट घेतली। प्रत्येक कुटुंबाशी थेट संवाद साधत विकासाचे मुद्दे मांडले, तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुणांकडून आशीर्वाद घेतले। प्रचारादरम्यान मतदारांचा प्रतिसाद उत्स्फूर्त असून अनेक ठिकाणी आपुलकीने स्वागत होत असल्याचे चित्र दिसून आलं। यावेळी जिल्हा परिषद बेडग गटाच्या भाजप उमेदवार अस्मिता बाळासाहेब खोनमोरे यांनाही मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। विकास कामांचा अनुभव, पक्षाची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक प्रश्नांवरील ठाम भूमिका यामुळे दोन्ही उमेदवारांना जनतेचा मोठा कौल मिळत असल्याचे जाणकारांमधून बोलले जात आहे। एकूणच बेडग गटात भाजपचा प्रचार जोमात सुरू असून आगामी निवडणुकीत भाजप मजबूत स्थितीत असल्याचे संकेत मिळत आहेत। काल बेडगमध्ये प्रचाराचा शुभारंभ, भव्य आणि दिव्य असा प्रचाराचा शुभारंभ झाला। नारळ फोडून आमच्या भाजपच्या उमेदवार माननीय सौ अस्मिताताई वनमोरे आणि पंचायत गण बेडग या मतदारसंघातील आमचे बंधुमित्र विष्णू आनंदा पाटील हे 2 उमेदवार अगदी प्रचंड मताने निवडून येतील अशा पद्धतीने या मतदारसंघात आज आम्ही सकाळपासून 5 नंबर वार्ड, 4 नंबर वार्ड यामध्ये प्रचार फिरत असताना घरोघरी प्रचार करत आहोत। या प्रचारामध्ये सर्वसामान्य जनतेतून सुरेश भाऊ खाडे आणि उमेश भाऊ सरपंच यांनी जी विकास कामे केलेली आहेत, या विकास कामाच्या बाबतीत लोकांच्या मधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि हा प्रतिसाद पाहता आमच्या उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे हे आम्हाला ही खात्री वाटते। एवढंच मी या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। आज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही सकाळपासून वार्ड क्रमांक 5 आणि आता वार्ड क्रमांक 4 मध्ये आलेलो आहे। तर आम्हाला जनतेचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळतोय। आज सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून जे विकास झालेला आहे, तसेच आमचे लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील, संभाजी आबा, बाळासाहेब ओमाशे, आमचे सहकारी मित्र संभाजी नागरो जे माजी डेप्युटी सरपंच व सर्वच आमचे नेते मंडळी, मित्र आणि आम्हाला ज्या सर्वांनी मिळून जी मला उमेदवारी मिळाल्या त्या उमेदवारीला प्रतिसाद म्हणजे एवढा येतोय की मला सांगावं इतका, म्हणजे काय सांगावं इतका आनंद झालेला आहे आणि लोकांच्यातून एवढाही प्रतिसाद आहे। मी गेले 20 वर्ष ग्रामपंचायत लढवतोय, त्यामध्ये 15 वर्षे मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करतोय। त्या कामाची पोचपावती म्हणून मला आज या जनतेच्या रूपातून बघायला मिळते आणि निश्चित येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकांच्या प्रतिसादामुळे मला विजय मिळेल अशी मला खात्री आहे आणि लोक प्रतिसाद 100% देतील आणि उर्वरित कामं राहिलेले किंवा जे अडीअडचणी लोकांचे असतील, मी अहोरात्र कधीही रात्री मध्यरात्री मला ज्या वेळेला कोणाचा फोन येईल किंवा निरोप येईल त्यावेळेला मी मदतीसाठी धावून जाईल। एवढेच मी या ठिकाणी सांगतो। नमस्कार, मी सूरज प्रकाश खाडे। आज पंचायत समिती गण बेडग या गणासाठी आमचे उमेदवार भाजपचे विष्णुपंत पाटील
यांच्या उमेदवारासाठी आम्ही वार्ड क्रमांक सकाळी थोडा भाग 5 मधला, आता त्यानंतर आम्ही खाडीवस्ती वार्ड क्रमांक 4 मध्ये फिरत असताना जो लोकांच्यातला पंतांच्या बद्दलचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्याबद्दल आम्ही सुद्धा आनंदी आहे आणि आमच्या पंतांच्या या वार्डात केलेल्या कामानुसार सर्व मतदार पण आनंदी आहे सध्या. आणि भाजपच्या कामाबद्दल जर सांगायचं गेलं तर आमचा हा खाडीवस्ती तो बेडक जाणारा रस्ता यासाठी सुरेश भाऊंच्या माध्यमातून 5 कोटी 1 लाख रुपये आम्हाला चालू कामामध्ये मिळाले. तसेच आम्हाला पाण्याची आता उणीव भासत असताना भाऊंनी गरज असायच्या अगोदर 10-15 दिवस पाणी चालू करून आम्हाला मदत केली आहे. आणि ह्या कामामध्ये आमचे मार्गदर्शक विष्णुपंत पाटील साहेब असतील, संभाजीराजे नागुरगोजे असतील, यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलंय. त्यामुळे लोकांच्यात भरपूर प्रतिसाद आहे आम्हाला.